सांगतो. ह्या चर्चचा जो फाउंडर आहे तो कोरियन व्यक्ती आहे. त्याचं नाव आहंग सांग हॉंग असं नाव आहे. हा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्यांची संस्था बंद पडेल ह्या भीतीने त्याच्या पत्नीने बायबलमधील काही वचनांचा आधार घेतला आणि त्यानंतर त्या व्यक्तीने यरुशलेम माता नावाने आपलं चर्च चालू ठेवलं. तर यरुशलेम माता हे नाव घेण्या अगोदर त्या व्यक्तीनं अभ्यास काय केला आणि बायबलमधील कोणत्या वचनांचा आधार घेतला हे तुम्हाला सांगतो. त्यापैकी हे फेवरेट वचन आहे त्यांचं. गलतीग्रस्त पत्राचा 4 अध्याय 26 वचन. हे वचन कसं वाचतात ते पाहूयात. गलतीग्रस्त पत्र अध्याय 4 आणि वचन 26. परंतु वरील यरुशलेम स्वतंत्र आहे, तीच आमची आई आहे. तर हे वचन वाचतात आणि ते म्हणतात की वरती जे यरुशलेम आहे ते स्वतंत्र आहे आणि ती आमची आई आहे असं ते म्हणतात. पण बायबलच्या ग्रीक, हिब्रू आणि थिओलॉजी असो, फिलॉसॉफी असो, ह्या अभ्यासानुसार आई हा शब्द यरुशलेमेला का वापरण्यात आलेला आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण पुढचा व्हिडिओ यांना उत्तर कसं द्यायचं, ह्या वचनाचा खरा अर्थ काय आहे याविषयी मी पुढचा व्हिडिओ करणार आहे. तर हे वचन ते वाचताना म्हणतात वरती देखील आमची आई आहे आणि तीच आमची माता आहे.